असं म्हणतात की हा वारकरी धर्म एक दिवस हा विश्व धर्म ठरल्याशिवाय राहणार नाही. भगवान गडकर आमचे नामदेव शास्त्री महाराज सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र तर द्या पण इतर राज्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये सुद्धा महाराज काय असं नेमकी प्रभुत्व असलं पाहिजे काही नाही. बरं माझा प्रश्न आहे तुम्हाला, हे सगळा समाज जर त्यांच्या पाठीमागे जात असेल, वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे येत असेल आणि आपण त्या प्रणालीमध्ये राहत असेल ना, तर त्याचं उत्तरच हे आहे. महाराज सांगतात त्याच्याशिवाय समाधान नाही, विचारा वाचून नपविजे समाधान. त्या समाधानासाठी विचाराची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बघा, ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जेवढे संत झाले, माझा उघड प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, असं जगानं यांच्या पुढे मान खाली घालावी आणि त्यांनी म्हणेल ते ऐकावं. अहो देव ऐकतोय, कीर्तन आहे का? देवाना ऐकावं, देवाना. काय अशी ताकद यांच्या जवळ असेल? असं यांनी नेमकी काय केलं असेल? तुम्ही म्हणाल कोणाचं ऐकलं? कोण सांगताय? नामदेव महाराज देवाच्या मुखातले शब्द सांगतायत. तुम्ही काही चाटा आणा म्हणे, आपण काय कोणाचं ऐकणार? लोक लई राहते डोकं लावणार. तुम्हाला माहित नाही त्यो 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 तुम्हाला माहित नाही? आम्हाला विचारा, आम्हाला त्यानं काय काय करायला. असे देवाला सुद्धा चाटा आणणारे होते ना तेव्हा बी. देवाच्या पक्षामध्ये सुद्धा सगळे काय सगळे देवाच्या बाजून होते. काय 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 बोट वाटणारे होते. देवाला म्हणे पाय देव शानपण नाही करा. त्यांना हाना मारा ठोका त्यानं काय केलं असेल त्याच्याशी मला काही घेणं नाही. वर तोनी दावीन नामा म्हणे. काय केलं माहिती तुम्हाला? या वारकरी संप्रदायाचे पहिले महाराज कवी आहे, पहिले संत आहे, पहिले प्रवक्ते आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं रामायणासारखा ग्रंथ, महर्षी वाल्मिकी त्याला पहिल्या काळामध्ये वाल्ल्या कोळी म्हणायचे, हे की नाही? बघा तुम्ही, हे का पाठ केलेलं खेळ नाही आबा. हा कोणकडे जाईन तुम्हाला सुद्धा कळणार नाही. विठाला ज्यानं पहिल्या काळामध्ये आणा मारा ठोका असा करणारा माणूस पण देव म्हणले तुम्ही आपल्याला चाटा आणू नका. त्यानं जे लिहून ठेवलं तसंच मी करणार. मला असं वाटतं यातून शिकण्यासारखं आहे. काही माहित नाही हो, जे संतांनी सांगितलं त्यावर आमचा 100% विश्वास आहे आणि त्यालाच आस्तिक म्हणायचं. आणि एक वाक्य घरी घेऊन जा. या जगामध्ये साधू संतांना लोक का शरण गेले आणि जगाचा बाप सेवा करण्यासाठी 36 वर्ष पैठणला का आला? याचं उत्तरच असं आहे महाराज, त्यांनी केलेली तपश्चर्या, त्यांनी केलेलं भजन, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी सांगितलेले विचार या जगामध्ये अमृतासारखे अमर आहे. ध्यानात ठेवा, ते अमर आहेत. आणि महाराज सांगतात त्याचा परिणाम ते विचार आपल्याला अमर करण्यासाठी, सुखी करण्यासाठी या जगाला कारणीभूत आहे. म्हणून ऐका ना, बाकीचं काही माहिती नाही, पण त्यांच्या मताप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल राहणार आहे. वाक्य घरी घेऊन जा. साधू संतांनी लिहिलेले ग्रंथ, सांगितलेले विचार, गाथा, ज्ञानेश्वरी यातला एकही शब्द खोटा होणार नाही. जगात काय घडेल अथवा न घडेल, मोठ्या धाडसानं बोलतोय, मोठी मोठी माणसं माझ्या पुढे आहे, काय घडेल अथवा न घडेल, काय बदल होईल अथवा न होईल, पण या गोष्टीमध्ये कधी बदल होणार नाही. त्यांनी जे जे लिहून ठेवलं त्यातला एकही शब्द खोटा होत नाही. म्हणून काय काय लोकांना अनुभव, ते म्हणते काही म्हणा बाबांनी जे सांगितलं ते खरंच होत. त्याचं कारण आहे, ते खरं का होतं त्याचं कारण आहे, ते कधी खोटच बोलत नाही. तुमच्या लक्षात आलं? तुकोबरायचे शब्द आहे हो, लटिके वचन नाही. हा, छातीला हात लावून सांगतात आम्ही जे सांगतोय यातलं एकही शब्द खोटं होणार नाही. लोक हाणू द्या चाटा, लोक काय चाटा आणतील त्याची द्या सोडून. पण काही जीवनात जर आघातीत घटना घडत असेल आणि तुमच्या करता सांगून जातो आपण घरचेच माणसं आहे, मी काय तुमच्या काही लगे असं ओळखीचं नाही, आज थोडी काही आहे की नाही. मी तुम्हाला सांगतो ऐका, कोणाला सांगू नका. त्यांनी जे जे लिहून ठेवलं
त्यातला एकही शब्द कधी खोटा होऊ शकत नाही। कोणताही प्रश्न तुमच्या मनात असू द्या, ऐऱ्या गैऱ्याला शरण जायची गरज नाही हो। तुम्ही फक्त गाथ्याला विचारा। जगद्गुरु तुकाराम महाराज आहे, जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आमच्या गाथ्यामध्ये सापडणार आहे। काय कारण आहे? एका एका अक्षरात आहे माझा होणार नाही महाराज, काय ताकद आहे त्याला सत्य असं म्हणतात, हे की नाही? त्याने जे सांगितलं की नाही ते सगळंच खरं आहे बघा। एखाद्याच्या जीवनामध्ये रोग येतो, आता मग आला होता ना केवढा मोठा कोरोना, अधूनमधून मुंडकं बाहेर काढीत राहत ते, हे की नाही? बातमी येतच राहते, पण आता कोण घाबरत त्याला? कोरोना का जीवनात दुःख येतं? आता वेळ नाही आपल्याकडे फार, कारण मुद्दा महत्वाचा आहे। तू का म्हणे पापे येते रोगाचे रूपे, यातील मात्र शब्द खोटा होणार नाही। दुःख आलं ना, तुम्ही केलेलं पापच ते दुःखाला कारण आहे। त्याचाही मी विस्तार करणार नाही, पण सांगतो तुम्हाला, काही गोष्टी माना अथवा न माना, पण काही गोष्टी या जगातल्या सत्यच आहे। त्याच्यामध्ये कर्माची शिक्षा ही रोगाच्या रूपामध्ये भोगावी लागते। असे कितीतरी पुरावे मी तुम्हाला सांगून जाईल, पण तितकंच महत्वाचं आहे बघा। काही गोष्टी जीवनात महत्वाच्या आहे। तुम्ही म्हणाल महाराज देवाचेही उपकार आहे, आणि कीर्तनात ऐका, देवापेक्षा हजारो पटीनं संतांचे उपकार आहे। आमच्या तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, अहो ठेवितो हा पायी जीव थोडा, जीव अर्पण केला ना। या संतांचे उपकार कधी न फिटणारे आहे। अगाध असे उपकार या जगामध्ये संतांचे आहे। आपण किती भाग्यवान आहोत सांगायची गरज नाही। ऐका ना, जगामध्ये देश भरपूर आहे, आपण भारतात आहोत। असं म्हणतात जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत महाराष्ट्रात झाले। क्रांती या संतांनी अशी केलेली आहे। संतांनी ग्रंथ तयार केले, ग्रंथांनी पंथ तयार केला, पंथांनी भगवंत दाखवला। ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे। काय करतात संत? संत दाखवतात ग्रंथ, काय करतो ग्रंथ? ग्रंथ ग्रंथ दाखवतो पंथ, काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत, काय करतो देव? ऐका ना, एकदा का देव भेटला त्याला पुन्हा जन्माला यायचं कारण नाही, सुख दुःखाचं कारण नाही। ही ताकद जर या जगामध्ये कशाची असेल ना, तर ती विचाराची ताकद आहे। अत्यंत महत्वाची गोष्ट विठ्ठल विठ्ठल।